तर मस्साजोग हत्या प्रकरणावरून आज सनसनाटी आरोपांचं सत्र सुरूच राहिलं। संजय राऊत यांनी थेट भाजप आणि फडणवीसांवरच शरसंधान साधलं। खून प्रकरणामध्ये भाजपचा हात आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला। भाजपच्या 3 मोठ्या नेत्यांनी शेलके शब्दामध्ये राऊतांच्या या गंभीर आरोपांचा कचरा करण्याचा प्रयत्न केला। हे सगळं राजकीय नाट्य सुरू असताना मस्साजोगचे गावकरी मात्र एकजुटीनं गांभीर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसले। काय घडलं आज दिवसभरात पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? काय वेडेपणा आहे। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला। अरे मूर्खांना मी उत्तर देत नाही। जे कुटुंब पीडित आहे, जे गाव सगळं दुःखात आहे 70 दिवसापासून, या भेटीला त्यांनी जास्त महत्त्व द्यायला पाहिजे होतं। तुमचे ये उमेद तात्काळ एक मनोरुग्ण असल्यामुळे दवाखान्यात दाखल करावं। संजय राऊत जेव्हा बोलतात तेव्हा ते कोणता नवा सनसनाटी दावा करतात, कोणता खळबळजनक आरोप करतात याकडे सर्वांचं लक्ष असतं। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचं एबीपी माझानं पहिल्यांदा समोर आणलं होतं। त्या भेटीनंतर संजय राऊतांच्या आरोपांना नवी धार चढली। धसांनी संतोष देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला अशी टीका राऊतांनी केली। संजय राऊतांनी थेट भाजपला आणि फडणवीसांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत मोठमोठे आरोपही केले। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये, त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्यांनी वापर केला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल। बिहार टाईप माफिया टोळ्यांचं नेतृत्व कोण करत आहे हे सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांगितलं। धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांची भूमिका होती आणि ती अत्यंत परकड भूमिका होती। त्यांच्या दृष्टीनं ते गुन्हेगार आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहे बीडमधल्या माफिया टोळ्यांचे। ते मी म्हणत नाही, सुरेश धस म्हणतात। आणि मग त्या मुंडेंना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता, 4 तास बसता, जेवण करता, लोकांच्या मनात संशय निर्माण होणार। संजय राऊत यांच्या वक्तव्याला भाजपनं मात्र फार महत्त्व दिलं नाही। महत्त्व देणं दूरच, भाजपच्या 3 मोठ्या नेत्यांनी राऊतांना थेट वेड्यांच्याच पंक्तीत बसवलं। काय वेडेपणा आहे। मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये। सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे। त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारणाने बघितलं पाहिजे। या घटनेचं राजकारण होऊ नये। एखाद्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाल्यानंतर त्याला काय विलाज आहे? शेवटी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो। मला वाटतं आता मग सगळ्यांनी मिळून आता त्यांच्या नेत्याला आवाहन केलं पाहिजे की यांना तात्काळ एक मनोरुग्ण असल्यामुळे दवाखान्यात दाखल करावं। संजय राऊतांच्या आरोपांना देशमुख कुटुंबियांकडूनही दुजोरा मिळाला। तसंच अंजली दमानिया यांनीही आपल्या आरोपांची आणि प्रश्नांची सरबत्ती कायम ठेवली की ही भेट जी काय प्रकरणात काय होईल का ह्याच्यापेक्षा जे कुटुंब पीडित आहे, जे गाव सगळं दुःखात आहे 70 दिवसापासून, या भेटीला त्यांनी जास्त महत्त्व द्यायला पाहिजे होतं बावनकुळे साहेबांनी। सगळ्यात महत्त्वाचा विषय हा। मग म्हणून गावकऱ्यांच्या भावना ह्या इतक्या दुखावल्या गेलेल्या आहेत की जो माणूस BJPचं प्रामुख्यानं काम करतो, जो बूथप्रमुख आहे, त्या बूथप्रमुखाच्या भेटीपेक्षा ह्यांना सेटलमेंटची किंवा काय त्यांच्या डोक्यात आहे ते आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण ती भेट महत्त्वाची
घेणं ठरलं. या गपचूप भेट जी झाली याचा अर्थ त्याच्यात काहीतरी काळबैर आहे आणि याच्यात सरळ सरळ राजकीय सेटलमेंट शिवाय दुसरं काही असू शकत नाही. त्यांना आश्वासन देण्यात आलं असेल की बाबा कराड याच्या पुढे तुमच्या भागात येणार नाही, तुमच्या कुठल्याही गडबडीमध्ये तो पडणार नाही, तिथून पैसे वसूल करणार नाही, ते तुमचा इलाका आहे, तिथून पैसे वसूल करण्याचा हक्क फक्त तुमचाच आहे आणि याच्या पुढे हा कराड येणार नाही, कॉन्ट्रॅक्ट अमुक तुम्हाला मिळतील, अमुक त्याला दिले जातील. हा सगळा राजकीय सेटलमेंटचा भाग होता जो कदाचित झाला असेल. या प्रकरणात सुप्रिया सुळे या सुद्धा ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्यात. मंगळवारी मस्साजोगमध्ये जाऊन त्या देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचंही भेटून सांत्वन करणार आहेत. त्यांनी जितेंद्र आव्हाडांनी आणि ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनीही संजय राऊतांच्या आरोपांची पाठराखण केली. सुरेश धस एवढ्या ॲग्रेसिव्हली धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलत होते, वागत होते, याच्या मागे कुठेतरी काहीतरी प्लान आहे हा शिजत होता. ही शंका सगळ्यांनाच होती. मी तिथं जाऊन आलो, मी तर तिसऱ्या दिवशी गेलो होतो. तिसऱ्या दिवशी त्यावेळेस काही जणांनी भावना व्यक्त केलेली होतीच. माझी सुरेश धसांकडून खूप अपेक्षा होती, कारण का ज्या पोट तिडकीने ते रोज चॅनलवर बोलत होते त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही किंवा बीड मध्ये हे सगळं थांबत नाही ते स्वस्थ बसणार नाहीत अशी माझी एक भाबडी अपेक्षा त्यांच्याकडे. सुरेश धसचा वापर जरांगेंचं महत्त्व कमी करण्यासाठी, त्यांच्या शब्दातलं एक जी फेकण्याची म्हणजे शब्द हे करण्याची आणि त्याच्यामुळे मोहित करण्याची जी कला आहे ती त्यांना अवगत आहे. ते सगळं जरांगेंपाशी नाही आहे. जरांगेंपाशी काय आहे तर कमिटमेंट आहे. समाजाच्या प्रती असलेल्या त्यांच्या प्रामाणिक भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतात. पण ह्या सगळ्याला छेद देण्यासाठी धस आले आणि धस गेले. स्वतः अजितदादांनीच नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केल्यानं राष्ट्रवादीकडून इतर कोणीही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र महायुती सरकारमधील दुसरा महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेकडून काहीशी सावध प्रतिक्रिया पाहायला मिळाली. पक्षाचं नेतृत्व करताना पक्षांच्या नेत्यांनी जो आदेश दिला तो सर्वसामान्य कार्यकर्ता मानतो. म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा घेणे किंवा न घेणे हा अजितदादाचा अधिकार आहे आणि मला वाटतं त्यांनी त्यांचा अधिकार कुठे वापरायचा हा त्यांचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय आहे. म्हणून त्यांनीच तो निर्णय घ्यायचा आहे नेमकं यामध्ये काय भूमिका घ्यायची. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनं अनेक समीकरणं बदलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी मस्साजोगमध्ये नागरिकांची बैठक पार पडली. या प्रकरणात तपास वेगात आणि योग्य दिशेनं सुरू राहणं गरजेचं आहे. तसंच समाजघातक तत्व ही सहभागी होऊन परिस्थिती चिघळणार नाही याची काळजी घेण्याचं आव्हान सरकारसमोर असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.